पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। पुणे जिल्ह्याला आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून पुणे शहर, पिंपरी चिंचवड तसंच ग्रामीण भागातील खडकवासला, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, आंबेगाव या भागातील शाळांना सुट्टी देण्यात आली। पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडून आदेश जारी करण्यात आले। पुढच्या 24 तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे। तर पुणे, हिंगणे, खुर्द, साईनगर येथे डोंगर माथ्यावरून देखील मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे। तर हे दृश्य आपण पाहतोय। अजित पवार सध्या पुण्यामध्ये आहेत। पुण्याच्या एकता नगर परिसरामध्ये ते पावसाचा आढावा घेत आहेत। संबंधित विभागासोबत, अधिकाऱ्यांसोबत अजित पवार फोनवर बोलताना देखील आपल्याला दिसतात। अजित पवार यांनी आपत्ती नियंत्रण कक्षामध्ये जाऊन पाहणी देखील केलेली होती। नियंत्रण कक्षातून पुण्यातील पुराचा त्यांनी आढावा घेतलेला होता आणि त्यानंतर मात्र आता अजित पवार हे एकता नगरमध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। एकता नगरमध्ये पोहोचत ते आता येथील पुराचा आढावा घेत आहेत। तर अजित पवार यांनी एकता नगरमधील पूरस्थितीची पाहणी देखील केलेली आहे। तर अजित पवार हे एकता नगरमधून आपण लाईव्ह पाहतोय। पुण्याच्या पावसासंदर्भातले, पुराच्या संदर्भातले ते अपडेट घेतात। एकता नगरमध्ये पाणी हळूहळू वाढण्याचा अंदाज आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार अधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना दिसतात आणि प्रशासनासोबत देखील ते फोनवरून आपल्याला चर्चा करताना दिसतात। तरी महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। एकता नगर परिसरामध्ये अजित पवार पोहोचलेले आहेत। तर पुण्याच्या एकता नगरमध्ये कमरेपर्यंत पाणी आहे आणि या पाण्यामुळे एकता नगर परिसरातील जनजीवन सध्या विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतं। या परिसराची पाहणी करण्यासाठी आता अजित पवार पोहोचलेले आहेत। अजित पवार या पूरस्थितीचा आढावा घेताना दिसतात। तर पुण्यातील ही दृश्य आपण पाहतोय। अजित पवार सध्या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी एकता नगरच्या परिसरामध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळतं। अजित पवार हे स्थानिकांसोबत देखील चर्चा करतायत। काही पालिकेचे अधिकारी देखील त्यांच्यासोबत उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं। त्यांच्यासोबत देखील चर्चा करतायत। उपाययोजनांच्या संदर्भात ते संवाद साधतायत। अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकडून अपडेट घेऊयात। अमोल, एकता नगर परिसरामधील पाणी आता वाढत चाललेलं आहे, पुराचा वेढा पडलेला आहे। अजित पवार आता एकता नगर परिसरामध्ये पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत। नक्कीच एकता नगरमध्ये स्वतः अजित पवार हे मैदानात उतरत संपूर्ण पूर परिस्थितीची पाहणी आहेत ते करताना पाहायला मिळतात। प्रत्येक या परिस्थितीचा आढावा अजित पवार स्वतः घेत आहेत। काही वेळापूर्वीच अजित पवारांनी खडकवासला पाटबंधारा विभागाचे अधिकारी आहेत यांच्याशी सुद्धा फोनवरून संवाद साधलेला आहे आणि त्यांना सूचना सुद्धा दिलेल्या आहेत की दिवसा खडकवासला धरणातून जो पाण्याचा विसर्ग आहे तो करा, पण रात्रीच्या वेळेस पाण्यातून विसर्ग होता कामा नये, अशी सुद्धा सूचना आता अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। स्वतः पाण्यात उतरून सध्या अजित पवार आहेत ते या संपूर्ण परिसरातली पाहणी करतात आणि स्थानिक नागरिकांसोबत इथला नेमका प्रॉब्लेम काय आहे, कशामुळे इतका मोठ्या प्रमाणात पाणी साचतं याचा सुद्धा आढावा सध्या अजित पवार स्थानिक नागरिकांकडून घेत आहेत। अमोल, अजित पवार हे फोनवर अधिकाऱ्यांशी चर्चा करताना देखील दिसलेले होते। अधिकाऱ्यांशी चर्चा करून, प्रशासनासोबत चर्चा करून ते काही महत्त्वाच्या सूचना देखील करण्याची शक्यता आहे। नक्कीच, खरं तर हे जे खडकवासल्यातनं पाणी सोडलेलं होतं ते अचानक मध्यरात्री सोडलेलं होतं। स्थानिक नागरिक किंवा प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना आहे ती देण्यात आलेली नव्हती आणि त्यामुळे अजित पवारांनी आता अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात की जे काही पाणी खडकवासला धरणातून सोडायचं असेल ते दिवसा सोडावं आणि मध्यरात्री कोणत्याही प्रकारचा पाण्याचा विसर्ग हा खडकवासला धरणातून करू नये अशा सूचना आहेत त्या अधिकाऱ्यांना आताच अजित पवारांनी फोनवरून दिलेल्या आहेत। या संपूर्ण पाहणीनंतर अजित पवार आता माध्यमांशी बोलल्यानंतर काय काय माहिती देतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। पण काही वेळापूर्वीच अजित पवारांनी जी पत्रकार परिषद घेतलेली आहे त्यामध्ये सविस्तर भूमिका आहे ती सुद्धा प्रशासनाची अजित पवारांनी मांडलेली आहे। अमोल, या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय अजित पवार हे स्थानिकांसोबत देखील चर्चा करतायत। स्थानिक त्यांच्या समस्यांचा पाढा देखील अजित पवारांच्या समोर मांडताना दिसत आहे। नक्की स्थानिक नागरिक आहेत ते संपूर्ण या परिस्थितीचा आढावा आहे तो अजित पवारांना सांगतात आणि अजित पवारही प्रत्येकाकडून हे सगळं परिस्थिती आहे ती समजावून घेतात की नक्की एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी कशा येतं याची सुद्धा माहिती आहे ती स्थानिक माहिती अजित पवार घेताना पाहायला मिळतात आणि लोकांनीही त्यांना याबाबतच्या ज्या समस्या आहेत त्या या ठिकाणी सांगितलेल्या आहेत। अगदी अमोल, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर आपण ही थेट दृश्य आपण पाहतोय। एकता नगर परिसरामध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झाली आणि या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या
ऑन फील्ड उतरल्याचं पाहायला मिळते। नागरिकांसोबत ते चर्चा करतायत, अधिकाऱ्यांसोबत देखील त्यांनी संवाद साधलेला आहे। काही आदेश आणि सूचना देखील त्यांनी संबंधित प्रशासनाला, विभागाला केलेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।